परदेशी दाजीला त्यांचं नाव घेऊ नको. त्यांच्या नावावर कोणी हागू नका. टाकू नका मान. परदेशी दाजी जवळ पैसे नाहीये. हा ते एटीएम मध्ये घरी राहिलं. नाही एटीएम घरी नाही. त्यांनी खर्चापुरते आणले होते तिकडे बसले फटाकड्यामध्ये तेवढे खर्चून टाकले. आता घरी जावं लागत. आता परत जर पोरग घरी पाठवलं तर मग सकाळी घरी नाही येऊन देणार. डबा नाही येणार मग. ऐका ना काय 200 ला 400 जाय ग. 200 ला 400 रुपये करावा. येऊ राहिले ना. कर्मेना चांदणे रात देवाविना. कर्मेना चांदणे रात देवाविना. कर्मेना चांदणे ते बोलून मग दिले. नवरीच्या पप्पांना 200 रुपये दिले होते. ते बोलून दिले परत. हा काय तो आणि लापट का ते व आपल्या त्या सुधाकर दादांनी हा 200 रुपये दिले. हो. कळवलं त्या परदेशी दाजीला. हा. दाजी तुमच्या कार्यक्रमात टाकाल तुम्ही लई पैसे सोडायचो. आता काय एटीएम तिकडे गेलं काय. व 200 ला 400 रुपये ध्वनी करावे. काय कळवलं त्या परदेशी दाजीला. काय कळवलं? बोलू का मानवाच्या दारी ग सई. आई ग बाई. मानवाच्या दारी ग. मी दिले 400 दिले का 400. मी 100 दिला आता परत. नाही 100 नाही चालत तिला. त्यांनी 200 दिले. 400 आहे का. मी 100 पैसे दिले. ऐका रे त्यांनी 200 दिले. 400 आहे का. 100 ऐका मी पहिले 100 दिले ते 200 दिले बंद केलं बरोबर. हा मी परत 100 दिले ते 2 टाका मग. नाही 400 द्यावा लागेल. आता पिवळा नाही मुद्दा इथं पडून. मानवाच्या दारी ग सई. आई ग बाई. ठेवला दुधाचा का प्याला बाई. प्याला का प्याला बाई. प्याला दुधाचा ग प्याला बाई. प्याला ग प्याला बाई. प्याला. दुधाचा का प्याला बाई. प्याला का प्याला बाई. प्याला दुधाचा ग प्याला बाई. प्याला ग प्याला बाई. प्याला. नावाच्या परदेशी दाजी ग सई. आई ग बाई. सुधाकर रामने परदेशी दाजी कसे कसे? जसा म्हशी मधला याला बाई. हाला ग याला बाई. हाला असे म्हणता याला बाई. याला ग याला बाई. याला. म्हशी मधला याला बाई. हाला ग याला बाई. हाला असे म्हणता याला बाई. याला ग याला बाई. याला. याला काय हाला ग सई. आई ग बाई. सुधाकर रामने पैसे का बरं देत नाही. याला लय मोठं कारण आहे. काय करत्या? बायकोच्या वर हा. पाणी वाहून वाहून मेला बाई. मेला ग मेला बाई. मेला वौना वौना मेला बाई. मेला ग मेला बाई. मेला. पाणी वाहून वाहून मेला बाई. मेला ग मेला बाई. मेला वौना वौना मेला बाई. मेला ग मेला बाई. मेला. कसे मारत वापरे त्या परदेशी दाजीना. परत 100 रुपये दिले. कळवलं त्या सुधाकर दाजीला. 100 ला 200 सोडाय. आता देणार नाही ते तिकडे पाहत पण इकडे पाहते त्याच्यामुळे काही जमाना खेळ. ते पाय कसं डोकं त्यांना वाटतं ती देते का काय मला वाटायचे पण हे नाही बाबती. व करायला आपल्या त्या सुधाकर दाजीला. काय कळवलं? हे तुला सोळाली का. संडासला जायचंय का? तो का बरं उठ बसा करून राहिली. कधी पाय लावितो कधी उठून उभा राहतो. जायचंय का तुला. जायचं असलं तर मी तेल घालतो दोघी होईल. व करायला आपल्या त्या सुधाकर दाजीला. आमच्या 100चा मान राखावं. देव कार्य मोठं ठसक्याला घातलं भाई गे. हो. 1000-500 लोक जेव घातले. सगळे जेवून घरी गेले. नाही जेवायला एवढेच होते. हे काय फुकट नाही बसली इथं. मग यांना सकाळी नवरीची मम्मी साड्या देणार म्हणून बसली. नवरीची मम्मी ती आता नाही देणार. लग्न झाल्यावर देणार आहे. ते आता तर साड्या आणल्या का फोटो सह घेते. कोणा देईल कोणाला लक्षात राहिलं पाहिजे. व कळालं आपल्या त्या सुधाकर दादांना. काय कळवलं? 100 ला 200 रुपये ध्वनी करावे. मुरळीच्या हातामध्ये ग सई. आई ग बाई. 100 रुपयाची नोट बाई. नोट ग नोट बाई. नोट रुपयाची नोट बाई. नोट ग नोट बाई. नोट. 100 रुपयाची
मुरळीच्या हातामध्ये ग साई बाई ग बाई 100 रुपयाची नोट बाई नोटा ग नोटा बाई नोटा सुधाकर दाजीच्या ग साई बाई ग बाई आय आपण नाही म्हणलं गो परदेशी दाजी म्हणे काय म्हणे सुधाकर दाजीचा काय झालं 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 डुकरावानी पोटा बाई पोटा ग पोटा बाई पोटा झालं डुकरावानी पोटा बाई पोटा ग पोटा बाई पोटा आय काय फरेला मला पांडुरंगाचा गोदेला सामने सुधाकर भावाला चला बाई चला खायच्या टायमाला अशी उठते चालले ओ आपल्या